तर म्हणजे हे मला पहिल्या महिन्यापासून रेकॉर्ड करायचं होतं, त्यामुळे आता आम्ही करतोय. त्याची 0 ते 3 महिन्यापर्यंतची जर्नी. 0 ते 3 इंग्लिश टू मराठी. कारण मी सेमीची आहे ना. दोन्ही मिक्स आहेत आमचं. हा, मग ती जर्नी कशी होती, ठीक आहे. पहिल्या महिन्यात त्यांना आम्हाला खूप जास्त त्रास दिला. म्हणजे एक तर दवाखान्याचं जे झालं, परत बऱ्याच गोष्टी हे त्यांना होत्या. माहित नाही अजून, मी तो व्हिडिओ पण बनवला ठीक आहे, समजेल म्हणजे ते तुम्हाला व्हिडिओ आता. साठी नव्हतं. हा. पण आमचा पहिला महिना खूप असं थोडासा अप डाऊन वाला गेला, ठीक आहे. आणि त्याच्यात त्यांना आम्हाला पहिल्या महिन्यात खूप जास्त त्रास पण दिला, अति नाटकी गेली. दुसरा महिना जो होता तो एकदम म्हणजे एकदम त्यांना असं नवीन नवीन गोष्टी शिकत होता. ठीक आहे. परत रडायचं, तर इतका रडत होता तो पोरग, आणि रात्रीच्या 4 वाजल्याशिवाय झोपायचं नाही, ठीक आहे. आणि आता तिसरा महिना जो आहे तो आमच्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण आता तो मान पकडायला लागलाय, हसायला लागलाय, खूप क्यूट हसतोय. हा, त्याच्यानंतर आऊ आवाज काढतो, खोटं खोटं रडणं, अशी भरपूर नाटके शिकले. सो ही त्याची स्पेशली 3 महिन्याची जर्नी होती. आता थोडंसं आम्ही टमी टाइमला टाकतो तेव्हा मान वगैरे उचलतोय. म्हणजे एक 0 ते 3 महिन्यामध्ये काय काय बाळामध्ये दिसलं पाहिजे, मान उचलणं, हसणं, ठीक आहे. आणि मेन म्हणजे थोडंसं असं पुढे सरकल्यासारखं करणं, वस्तूकडे बघणं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी नजर बसली पाहिजे. हा, त्यामुळे आम्ही खूप खुश आहे की माइलस्टोनच्या पद्धतीमध्ये तो आहे बरोबर, अचीव करतोय. हा. आणि हे थोडंसं मुलींसाठी म्हणजे हा असू दे, पण आम्ही जेवढं सहन केलंय त्याच्यापेक्षा कमीच आहे. आई शपथ. जरा बसून हात दुखायला लागला. ठीक आहे. हा, सो आता थोडंसं मुलींसाठी मी सांगते की डिलिव्हरी ही खूप छोटी गोष्ट नाही, खूप जास्त मोठी. आतापर्यंत मी ते सांगण्याच्या फेजमध्ये नव्हती, त्यामुळे एक तर आपलं खाणं पिणं बदलतं, ठीक आहे. म्हणजे मी प्रेग्नन्सीच्या टायमिंगमध्ये वगैरे पण खूप जास्त चटपटीत खाल्ले, पण जेव्हापासून बाळ झालं तेव्हापासून पूर्ण सपक सपक खायला लागते. इव्हन तो तिखटसुद्धा आपण जास्त खात नाही. सो खूप जास्त पथ्य असतात बाहेरचं, तर दूरपर्यंत राहिलं. सेकंड थिंग, मी खूप झोपाळून गेले, खूप म्हणजे अति झोप लागते. पण जेव्हापासून तो ठोंब्या आलाय ना, म्हणजे तो ठोंब्या पण बघायला हा मोठा झाला. लक्षात ठेव बाई, या पोरीला किती झोप लागत होती तुला नाही माहिती. त्यानंतर ती झोप तिने अतिशय कमी केली आहे, आणि त्यामुळे ती मग घरच्यांशी भांडते, आणि मी जरी कधीतरी येतो माझ्याशी पण भांडते ती. हा, तुझ्यामुळे मी एवढ्या सगळ्यांशी भांडते. मग झोप म्हणजे पूर्ण झोप कमी होती, ठीक आहे. चटपटीत खाणं बंद होतंय. सेकंड थिंग, मोबाईल वगैरे यूज म्हणजे तुम्ही करायचं म्हटलं तरी तुम्हाला टाइम नाही. प्रत्येक 2 तासाला फिडिंग वगैरे, म्हणजे पूर्ण आयुष्य बदलतं. पण ते खूप चांगलं पण वाटतं. पहिला महिना मी सगळ्यांसाठी सांगते, डिलिव्हरी नंतरचा पहिला महिना खूप जास्त खराब वाटतो. आपल्याला असं वाटतं की अरे हे काय आहे सगळ्यांना, कारण सगळ्यांना बाळाची काळजी असते. इव्हन दो तुमचं C-सेक्शन हो किंवा नॉर्मल हो, तुम्हाला असं वाटतं की आपल्याकडे कोण बघतच नाही, प्रत्येकाला बाळाला खायला पाच, हे कर ते कर ते कर, असंच चालू असतं. पण ठीक आहे, ती पण फेज चांगली आहे. 3rd मंथपर्यंत तुम्ही एकदम चांगले स्ट्रॉंग प्रिपेअर होता, बाळ पण एकदम चांगलं होतं. सो ही एक बाळाची आमची 0 to 3 months वाली जर्नी होती. परत मी 0च म्हटली. आणि त्याच्यामध्ये मला नवरा पण खूप सपोर्टिव्ह होता. म्हणजे एक चांगला नवरा मिळणं खूप गरजेचं आहे. सेकंड थिंग, मम्मी. प्रत्येक मुलगी पहिल्यांदा म्हणेल की डिलिव्हरी नंतर सगळ्यात इम्पॉर्टंट कोण आयुष्यात असेल तर ती मम्मी असते. कारण आपल्याला कुठली गोष्ट येत नसते. एकतर आपणच आपल्या आयुष्यात एवढं रमलेलं असतं, त्यात कोणतरी नवीन व्यक्ती येते जो पूर्णपणे आपल्यावरती डिपेंडंट आहे. त्यामुळे मम्मी इतकी, म्हणजे मी प्रत्येक 2 मिनिटाला मम्मी करत असते. आणि घराच्या बाहेर कुणी गेलं तरी चालतं, पण मम्मी नाही. फक्त हीच मम्मी नाही करत, ते बाळाला सुद्धा वाटतं की नाही, ते बाळाला सुद्धा वाटतं की ही मम्मी नाहीये, आजी मम्मी. तो ना माझ्यापेक्षा जास्त मम्मीकडे असतो, होप्सने बघत असतो, आणि असं गेलीकडे तिकडे त्यांच्याकडे फॉलो करतो. तो मम्मीकडे आऊ करत असतो. सो म्हणजे मी ह्या व्हिडिओमध्ये हे पण सांगेल की माझ्यासाठी मम्मी खूप इम्पॉर्टंट ठरली. हे खूप पप्पा माझे ना दिवसभर काम करतात, ठीक आहे, कंपनीमध्ये, आणि त्याच्यानंतर येऊन सुद्धा ते पूर्ण वेळ त्या बाळाला घेऊन घेत असतात. म्हणजे मम्मी पप्पांमुळे मी सगळ्यात जास्त लवकर रिकवर करू शकले. सो हे होते. आणि मी अजून थँक्यू बोलणारच बऱ्याच लोकांना, पण आता ते मी इथून निघताना बोलेल. परत मामा मामी, आई बाबा, असे सगळेच ह्याच्यामध्ये होते. पण डिलिव्हरी फेजमध्ये मला मम्मीला लेस थँक्यू म्हणेल, कारण मी अजून बाळाचं बऱ्याच गोष्टी. मम्मी तिकडे जाऊन थँक्यू बोलता नाही. तर आपलं तर हे झालं. आता आम्ही जरा फोटो बिटो काढतो मित्रांनो. तर सुरुवात करूया सासू मम्मीने सासरे पप्पांपासून. आमच्या सोनूने थोडीशी तशी मदत केली.
मग आपण विचारूया की कसं वाटते रिॲक्ट हे आमचं कसं वाटलं सांगा. डेकोरेशन केलेलं छान डेकोरेशन चांगलं आहे ना? झाले आहे. आणि 0 ते 3 महिन्याचं म्हणजे बाळाची जर्नी कशी काय वाटते? 3 महिने तुम्हाला कसे गेले कळालं का? कळाले सुद्धा मला नाही. तरी अजिबात नाही कळाले कसे कळाले गेले सुद्धा ते. नाही. सकाळ कुणीकडे होते संध्याकाळ कुणीकडे होते. 4 वाजता आले की माझी ड्युटी चालली होती बाबांची. आणि आता आमच्या आता दुट्याच ठरले त्या वाटून हो. घेतलेल्या. सकाळी 11-12चं औषध माझं, 3:30चं औषध माझं. परत हे कामावरून आले की हिनी 5:30 ते संध्याकाळी 8:30 पर्यंत पप्पानी घ्यायचं. बरोबर, पण ह्यात सगळं तुमची ड्युटी असली मग ही काय करते? ती काय नाही करत. ती उलट सारखी म्हणते मम्मी मम्मी भावना व्यक्त करायला लागल्यात हळूहळू, आता बाहेर पडायला लागले. मला बाळून दे, मम्मी मला कापड. मी मम्मीच करत असते, तो पण मम्मी करत असतो. गणूच काय रिएक्शन आहे? मस्त वाटतं मला कामावर जावं वाटत नाही. तर सगळ्यात जास्त ते तुला आधी पण जाऊ वाटत नव्हतं. सगळ्यात जास्त लाड बाळाचा मीच करतो. हा, 1 मिनिट घेत करत नाही. घेतलं बाळाला म्हणजे प्रेम असतं असं नसते. मग कसं मी असतं? बघूनच बाळावर प्रेम करतो. म्हणून नाही रे बाळा, हो का कसं जसं असतं? ते त्यात आला. नाही.